नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. भरधाव ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 5:30च्या सुमारास खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली. या अपघातात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. इसाक बाबू शेख, वय वर्षे 43, राहणार घाटकोपर, मुंबई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनोहर अमृता डोंगरे, वय वर्षे 33, राहणार खालुंबरे, तालुका खेड यांनी उत्तर माहुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनोहर हे दुचाकीवरून महिलेसह चालले होते. ते सायंकाळी 5:30च्या सुमारास सावरदरी गावाच्या हद्दीतील वासुली फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर आले असता आरोपी चालवत असलेल्या भरधाव ट्रेलरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. चाकण शिक्रापूर रस्त्याने रासे कडाचीवाडी भागातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी पोलीस कार्ड दाखवून पोलीस असल्याचे भासवले. एका 18 वर्षे वयाच्या तरुणाच्या गळ्यातील 37 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गळ्यातून काढण्यास सांगितले. ती सोन्याची चैन घेऊन हे दोघेजण दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणी हर्षद दयानंद भोंडवे, वय वर्षे 18, राहणार रासे, तालुका खेड यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान मागील काही दिवसात पोलीस असल्याचे भासवून नागरिकांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ड्रेनेजच्या पैशावरून झालेल्या वादातून कुटुंबियावर हल्ला करून मारहाण करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील येलवाडी येथे गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास घडली. खेड तालुक्यातील येलवाडी येथील महिलेने दक्षिण माहुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह 3घांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 4 मिसिंग लिंक रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील सुमारे 261 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे चाकण तळेगाव तसेच शिक्रापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे नाशिक महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहन चालकांना 1.5 ते 2 तास कोंडीत अडकून पडावे लागते. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. अवजड वाहनांवर वेळेचे निर्बंध, अतिक्रमण हटवणे, चौकांचे रुंदीकरण, रिक्षा स्टँड आणि बस स्थानके हलविणे, मात्र या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौक आणि आळंदी फाटा येथे कोंडीची समस्या अधिक तीव्र आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडीवर तात्पुरता उपाय म्हणून PMRDAकडून मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित मार्गांवर आरक्षण टाकण्यात आले असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांतर्गत 4 महत्त्वाचे जोडरस्ते उभारले जाणार आहेत. हिंगणे चौक ते चाकण MIDC टप्पा क्रमांक 3, फोक्सवॅगन परिसर खराबवाडी या दरम्यान 900 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच नाणेकरवाडी येथील सॅनी कंपनीपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील समृद्धी CNG पंपापर्यंत सुमारे 1.2 किलोमीटर लांबीचा आणि 15 मीटर रुंदीचा हा रस्ता उभारला जाणार आहे. याशिवाय मेदनकरवाडी येथील बंगलावस्ती चौक ते राष्ट्रीय महामार्ग 55 या मार्गावरील रासे फाटा दरम्यान 2.5 किलोमीटर लांबीचा आणि 36 मीटर रुंदीचा मार्ग विकसित केला जाणार आहे. तसेच वेस्टर्न बायपास अंतर्गत पुणे नाशिक महामार्ग ते चाकण MIDC टप्पा क्रमांक 5 आणि तळेगाव MIDC ते जुन्या मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा 850 मीटर लांबीचा आणि 60 मीटर रुंदीचा महत्त्वाचा रस्ता उभारण्यात येणार आहे. या सर्व मिसिंग लिंक मार्गामुळे चाकण परिसरातील वाहतूक विविध दिशांना वळविण्यात येणार असून मुख्य चौकांतील ताण कमी होऊन कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया सुरू असून काम 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. दरम्यान चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठमोठी आश्वासने आणि कोट्यवधी रुपयांच्या निधींच्या घोषणा होत आहेत आणि रस्त्यांची कामे घोषणांच्या पुढे जात नसल्याची स्थानिकांची भावना आहे. राजगुरुनगर जवळील पाबळ रोड भागात एका 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी मृत्यू झालाय. दिलीप पितांबर भावसार, वय 70, राहणार पाबळ रोड, राजगुरुनगर असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे नाव आहे.
या अपघातानंतर संबंधितांना वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. अपघातात गंभीर दुखापत होऊन मृत्यू झालेल्या संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या काही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नातेवाईक आणि स्थानिक कार्यकर्ते आणि मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी घरी न नेण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर मृत्यूचे खरे कारण नमूद केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अपघात करणाऱ्या चालकाचे जवळचे 2 नातेवाईक पोलीस दलात असल्याने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाल्याचा संबंधित नातेवाईक आणि गुरुदेव साम्राज्य सोसायटीमधील रहिवासियांचा आरोप आहे. यातील आरोपी निष्पन्न झालेला असल्याने त्यास अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत घोषित केलेला सुमारे 16,000 कोटी रुपये खर्चाचा पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प 5 वर्षांनंतरही कागदावरच आहे. त्यातच आता प्रकल्पावर अधिक खर्च न करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने महारेलला दिले आहेत. त्यामुळे तुर्तास हा प्रकल्प बासनात गेल्याची चर्चा असून राज्य सरकारनेही आपल्या हिश्श्याचे 684 कोटी रुपये परत देण्याची मागणी महारेलकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाकरिता संपादित करावयाच्या जमिनीचे सर्वेक्षण करून 2-3 वर्षे होऊनही अद्याप या रेल्वे मार्गाचे काम सुरू झालेले नसल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 16,039 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची उभारणी महारेलमार्फत करण्यात येणार होती. त्यासाठी 60% म्हणजेच 9,623 कोटींचा निधी कर्जाच्या माध्यमातून तर 40% म्हणजे 6,416 कोटी रुपयांचा निधी राज्य आणि केंद्र यांनी प्रत्येकी 50% हिस्सा म्हणून उभारायचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार राज्य सरकारनेही आपल्या वाट्याचा 50% निधी म्हणजेच 3,208 कोटी रुपयांचे समभाग घेण्यास 15 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली होती. त्यानंतर या प्रकल्पासाठी राज्य हिस्सापोटी 1,062 कोटी रुपये महारेलला देण्यात आला. या प्रकल्पाकरिता आतापर्यंत 99.18 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून 316 कोटी इतका खर्च झालाय. मात्र महारेलने प्रस्तावित केलेल्या आरेखनामुळे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT ऑब्झर्व्हेटरीच्या अँटेनास व्यत्यय येत असल्यामुळे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स NCRA यांनी या प्रकल्पाच्या आरेखनाला विरोध केला. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या प्रकल्पास जून 2020 मध्ये दिलेली प्राथमिक तत्वता मान्यता काढून घेतली असून प्रकल्पावर अधिक खर्च न करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी महारेलला दिल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारने आतापर्यंत वितरित केलेल्या 1,062 कोटी निधीपैकी भूसंपादनासाठी खर्च झालेला 316 कोटी निधी वगळता उर्वरित 684.62 कोटी रुपये परत करण्याची मागणी सरकारने महारेलकडे केल्याचीही माहिती सरनाईक यांनी दिली. सुधारित प्रकल्पाचा खर्च वाढला. दरम्यान आता हा प्रकल्प महारेलकडून काढून मध्य रेल्वेला देण्यात आलाय. मध्य रेल्वेने या प्रकल्पाचा 17,889 कोटी रुपये खर्चाचा सुधारित विस्तृत प्रकल्प अहवाल DPR रेल्वे बोर्डाला सादर केलाय. सुधारित संरेखन GMRT अँटेनाच्या सर्वात बाहेरील अँटेनापासून 12-13 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानुसार सुधारित DPR रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे. त्यातच आता या हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याच्या रेल्वेच्या निर्णयास विरोध होऊ लागला असून हा रेल्वे मार्ग जुन्या सर्वेनुसार सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण या मार्गाने करण्याची मागणी होऊ लागल्याचे सरनाईक यांनी सांगितले. खेड तालुक्यातील भीमाशंकर पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खेड तालुक्यात चासकमान धरण आहे. या भीमा नदीच्या आजूबाजूच्या परिसरात धुवोली, वांजाळे, डेहणे, एकलहरे, धामणगाव, शिरगाव, मोरोशी, मंदोशी, टोकावडे, धामणगाव, खुर्द, खरोशी, आवाहाट ही गावे येत असून मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी पाणी मिळत नाही. धरणातून पाणी खाली सोडल्याने भीमा नदी पात्र हे कोरडे पडते. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गडद गावाच्या लेकीनं अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे मराठमोळ्या पद्धतीनं गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केलाय. अमेरिकेत सुद्धा ही मराठमोळी परंपरा जपणारी मुलगी डबेवाली संघटनेचे नेते कैलासवासी गंगाराम तळेकर यांची नात वैष्णवी तळेकर आहे. या दिवशी घराबाहेर गुढी उभारून आनंद, आशा आणि यशाचे स्वागत केले जाते. खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील विविध गावासह वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. वापगाव, गुळाणी, वाकडवाडी, वरुडे या गावाचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. पश्चिम भागातील कोहिंडे परिसरातील तळवडे येथे टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव आलाय. पाणी टंचाईला स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समितीचे प्रशासनासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी देखील जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. बहिरवाडी येथील बंधाऱ्यातील पाणी उपसा शेतकऱ्यांनी बंद करण्याबाबतचे ग्रामपंचायतीने लेखी पत्र तहसीलदार, पंचायत समिती प्रशासनाला देऊन आठवडा उलटून गेला तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. वापगाव येथे माती धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना या परिसरातील वाड्या वस्त्या दरवर्षी उन्हाळ्यात तहानलेल्या राहत आहेत.
श्री क्षेत्र गुळाणी गावठाण हद्दीत पाझर तलावातील वेळीच पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने बेकायदेशीर विद्युत पंपांना आकडे टाकून वीज चोरी करून बेसुमार पाणी उपसा शेतकरी करत असतात. मात्र वीज चोरीकडे स्थानिक वायरमन आणि अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर शासनाला शासकीय टँकर पुरवून ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. अशीच परिस्थिती कोहिंडे परिसरातील तळवडे गावची आहे. येथील गावालगत बंधाऱ्यात उन्हाळभर ग्रामस्थांची तहान भागवण्याइतपत जलसाठा असताना बेसुमार पाणी उपसा करून शेती पिके काढणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ग्रामस्थ हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव, वरुडे, चिंचबाईवाडी, गाडकवाडी आदी भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी विविध कंपन्यांच्या CSR फंडातून ओढा, नदी खोलीकरणासह विविध भागात माती बंधारे, सिमेंट बंधारे बांधण्यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वापरण्यात येऊन या भागातील पाणी टंचाई समस्या कायम आहे. चासकमल धरणात सध्या 48%, चासकमल धरणांतर्गत असलेल्या कळमोडी धरणात 95%, तर भामासखेड धरणात 69% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दशकापासून बुडीत बंधाऱ्यांची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत, मात्र निधी उपलब्ध होत नाही. अखेर या भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरणांतर्गत बुडीत बंधाऱ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांच्यातील कथित संबंधांवरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. अशोक खरात यांच्या पाया पडतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे. कोल्हे यांनी थेट कवितेचा आधार घेत चाकणकर यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले. महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणं हा स्त्री शक्तीचा अपमान आहे, असा गंभीर आरोप त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केलाय. गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात नावाच्या व्यक्तीचे काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये ते स्वतःला दैवी शक्ती असलेले गुरु मानत असल्याचं दिसून येतं. याच खरात यांच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आलेत. यावरून चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या प्रमुखच अशा प्रकारे भोंदूगिरीला खतपाणी घालत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केलाय. खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा संदर्भ दिलाय. आधुनिक काळात सुद्धा आपण विचारांच्या गुलामगिरीतच अडकत चालू आहोत का, असा सवालही खासदार कोल्हे यांनी या निमित्तानं उपस्थित केला. महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला. महिला आयोगातल्या जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याचा पाटील हा पितृतुल्य झाला. त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली. त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली. सामाजिक, कौटुंबिक की वैयक्तिक सगळी सीमारेषाच पुसट झाली. काठी आधाराची होती खरी, काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्याची पुन्हा एकदा शिळा झाली. सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली. अक्षरशः होळी झाली. नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाचे संविधानिक पदावरून तातडीने राजीनामा घ्यावा, संविधानाचे रक्षक म्हणून राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कड यांनी लेखी पत्रानं राज्यपालांच्याकडे केली आहे. चाकण औद्योगिक भागात HP चौक परिसरात शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी 3 तास वाहतूक कोंडी झाल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय.
कडकडीत उन्हाळा सुरू असल्यानं पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या गुरांची अधिक काळजी घ्यावी लागतेय. चाकणमधील दावडमाळा भागातील पशुपालक शेतकरी दुपारी उन्हात गुरांना असा कृत्रिम थंडावा देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोरा जातीच्या साग आहे जर्सी सायवल काही आहे काही जर्सी. संपूर्ण खेड तालुक्यात आज स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा सर्वत्र उत्साहानं साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. शनिवारी दिनांक 21 मार्च रोजी चंद्र रात्रीनुसार सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतीक असणाऱ्या ईद ए मिलन म्हणजेच रमजान ईद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खिदमत फाउंडेशन आणि समस्त मुस्लिम समाज चाकण यांच्या वतीनं जामा मस्जिद बाजारपेठ चाकण येथे शिरकुर्मा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वप्रथम सर्व भारतीयांना ईद मुबारक. आज रोजी चंद्रदर्शन झाल्यामुळे उद्या भारतामध्ये रमजान ईद होणे हे पक्क झालेलं आहे. त्या अनुषंगाने आज दरवर्षीप्रमाणे खिदमत फाउंडेशन चाकण आणि समस्त मुस्लिम समाज चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्म्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम दरवर्षी सामाजिक सलोखा वाढण्यासाठी सद्भावनेचा प्रतीक असलेल्या रमजान ईद निमित्त ईद ए मिलनचा एक कार्यक्रम हा सर्व समाजातर्फे ठेवण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे जसा सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम होतो यावर्षी पण ठेवलेला आहे. तरी मी सर्व आपल्या चाकणकर वासियांना सर्व हिंदू मुस्लिम सर्व भावांना हे विनंती करतो की आपण या कार्यक्रमास येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी सगळ्यांना विनंती करतो आणि सर्व भारतीयांना परत एकदा रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.